नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये। नवीन वर्ष सुरू झाले आणि नवीन वर्षाचे तुमचे रिझोल्यूशन्स पण तुम्ही सेट केले असतील। माझं पहिलं रिझोल्यूशन होतं की माझ्या चॅनलचे मला 400 सबस्क्रायबर करायचे आहेत आणि आपल्या प्रेमाने माझे 400 सबस्क्रायबर या आठवड्यात पूर्ण झाले। त्याबद्दल मी पुन्हा एकदा माझ्या सर्व सबस्क्रायबरचे आणि माझ्या मित्रपरिवारांचे मी आभार मानतो। तसंच तुम्ही जे 2 व्हिडिओ मी पब्लिश केले त्या 2 व्हिडिओंना फार असं प्रेम दिलं आणि खरंच खूप लाईक्स आले, खूप कमेंट्स आले। पाहून खूप आनंद झाला की तुम्ही व्हिडिओ बघताय आणि त्यावरती कमेंट करताय। आपले अनेक व्हिडिओ आता सध्या एडिटमध्ये आहेत आणि चांगले विषय आहेत, तेही लवकरच आपल्या समोर मी सादर करेन। मला अपेक्षा आहे की त्यालाही तुम्ही भरभरून प्रेम द्याल। आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की आज आहे रविवार। रविवार म्हटला की आरामाचा दिवस, रिलॅक्सचा दिवस, चिल करण्याचा दिवस आणि आराम म्हटला की काहीतरी चमचमीत खाणं झालंच पाहिजे। सो आज आपण बनवतो आहे एक रेसिपी आणि रेसिपी कशाची आहे तर आहे अंड्याची। आपण आज बनवणार आहे अंड्याचे पकोडे, जे की मित्र आहे त्याने मला ही संकल्पना दिली आणि त्याच्या संकल्पनेतून मी आज अंड्याचे पकोडे बनवणार आहे आणि ते तुम्हाला करून दाखवणार आहे। आय होप मी पण पहिल्यांदाच प्रयत्न करतोय, जो प्रयत्न करतोय तो यशस्वी होईल आणि त्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन की याची चव कशी आहे आणि तुम्ही हे घरी बनवायला पाहिजेत की नाही। सो होप सो की तुम्ही हे बनवाल आणि तुम्हालाही नक्की आवडतील। तर चला जाऊया, आपण बनवायला घेऊया अंड्याचे पकोडे। सो मित्रांनो, आता आपण सुरुवात करतोय रेसिपीला आणि रेसिपीची पहिली सामुग्री बघूया। तर आपण एका ताटात घेतलंय थोडासा सोडा, चवीपुरती मीठ, हळद, गरम मसाला आणि ओवा। त्याच्यानंतर आपण घेतलंय चण्याचं पीठ आणि आपण घेतली आहे 10 बॉईल केलेली अंडी। तर सर्वप्रथम आपण ही अंडी कापून घेणार आहोत। आपल्याला मदत करते आपली आई। अंडी 2 पीस मध्ये आपण कापून घेणार आहोत। तो आता आपण अंडी या ठिकाणी कापून घेतली आहे 2 पीसेस मध्ये आणि आता हे जे आपण जे सगळं सामान घेतलं होतं ते आपण चण्याच्या पिठामध्ये म्हणजे बेसन मध्ये या ठिकाणी मिसळणार आहोत आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करणार आहोत। आणि त्याचबरोबर आपण गॅसवरती आता तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये गरम करण्यासाठी। थोड्या वेळात गरम होईल तोपर्यंत आपण बॅटर तयार करतोय चण्याच्या पिठाचं। थोडासा क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण थोडा अगदी नावाला यामध्ये सोडा टाकतोय। ज्याला सोडा टाकायचा नसेल ते असेही बनवू शकतात। थोडं घट्ट असं सारण बनवायचंय कारण अंड असल्यामुळे त्याला ते व्यवस्थित चिकटलं पाहिजे सारण आणि त्यासाठी आपण एकदम घट्ट असं बॅटर या ठिकाणी बनवतोय चण्याच्या पिठाचं। आणि त्याचबरोबर आपलं तेलही गरम होते। सो आता आपण अंड यामध्ये व्यवस्थित मिसळून घेणार आहोत। अलगद घ्यायचं नाही तर त्यातलं बलक बाहेर पडण्याचे चान्सेस आहेत आणि ते आपण अशा प्रकारे तेलामध्ये सोडणार आहोत आणि त्याला मंद आचेवरती आपण तळणार आहोत। एकदम मंद आचेवर करायचंय कारण अन्यथा नाहीतर अंड पूर्णपणे भाजून जाण्याची शक्यता आहे। सो मंद आचेवरती आपण अगदी त्याला ठेवणार आहोत। धाऱ्याने आपण अलगदपणे त्यांना फिरवून घेणार आहोत दोन्ही बाजू, म्हणजे व्यवस्थित फ्राय झाल्या पाहिजे दोन्ही बाजू म्हणून। अनेक ठिकाणी अशा प्रकारे अंड्याची भजी म्हणजे अंड्याचे पकोडे बनवले जातात। तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या इथे तुम्ही हे अंड्याचे पकोडे कशा प्रकारे बनवता। आता ज्याप्रमाणे मला माहिती होती त्याप्रमाणे मी या ठिकाणी आज अंड्याचे पकोडे बनवते, पण तुम्ही तुमच्या घरी कसे बनवता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। थोडं लालसर होईपर्यंत आपण त्यांना व्यवस्थित तेलामध्ये परतवणार आहोत। सो आपले अंड्याचे पकोडे फर्स्ट लॉट आपला तयार झालाय फ्राय करून आणि ते काढून घेणार आहोत आपण। बघू शकता अगदी क्रिस्पी असे अंड्याचे पकोडे आपले पहिल्या लॉट मधले रेडी झालेले आहेत आणि आता आपण दुसरा लॉट पुन्हा एकदा तेलात सोडणार आहोत।
इथे आपले अंड्याचे पकोडे तयार होतात आणि बघू शकता या ठिकाणी आईने बनवला आहे प्रॉन्स मसाला सुद्धा, गरम सामान वगैरे सगळं व्यवस्थित टाकून, आणि आता जेवणाची तयारी सुद्धा झालेली आहे। आणि त्याच्याबरोबर स्पेशल आमच्या नाचण्याच्या भाकऱ्या आणि प्रॉन्स आणि त्याच्यासोबत आपले अंड्याचे पकोडे। तर आज जाम मजा येणार आहे खायला, तुम्ही पण या खायला। सो फायनली मित्रांनो आपली अंड्याचे पकोडे आता रेडी झालेत। एक अंड्याचे पकोडे करताना आमचा अनुभव असा आला की तेलाच्या पासून थोडं लांब राहिलेलं चांगलं, कारण अंड ज्यावेळेला आपण फ्राय करत असतो बेसन मधून त्यावेळेला थोडंसं ते अंड्याचा जो व्हाईट पोर्शन असतो तो फुटत असतो आणि त्यामुळे थोडं तेल हल्लं जातं। तर थोडं ती एक काळजी तुम्ही घ्या जेव्हा पण तुम्ही हे बनवण्याचा तुमच्याकडे बेत कराल। तो आता आमचा अंड्याचा पकोडा रेडी झालेला आहे आणि आता आम्ही टेस्ट करून बघणार आहोत की कसे झालेत आमचे अंड्याचे पकोडे। खास आम्ही टेस्ट करण्यासाठी बाहेरून माणसं मागवली आहेत आज टेस्ट करण्यासाठी, ती आता थोड्याच वेळात येतील आणि आपल्या अंड्याच्या पकोड्याची टेस्ट करून सांगतील कसे झालेत अंड्याचे पकोडे। सो पंकज आलाय आपल्याकडे। हाय पंकज। आणि आता पंकज आपल्या अंड्याचे पकोडे टेस्ट करून बघणार आहे की ते कसे झालेत। सो बघूया आमचा हा वेगळा प्रयत्न कसा झालाय। सो पंकज टेस्ट करतोय आणि त्याला आवडलेले आहेत, सुंदर आहेत। तर तुम्ही हे पकोडे चपाती बरोबर खाऊ शकता, त्याशिवाय तुम्ही पावामध्ये हिरवी चटणी लावून सुद्धा हे पकोडे अगदी वडापाव सारखे सुद्धा खाऊ शकता। सो नक्की करून बघा तुमच्याकडे हे अंड्याचे पकोडे आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे झाले।